नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. सारं जग ज्यांची वाट पाहत होतं त्या जेफ्री एप्स्टीन फाईल्स रात्री उघड झाल्या आहेत. म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार आज पहाटे 2:30 वाजता त्या फाईल ओपन झाल्या आणि एकच खळबळ उडाली. आता हा जेफ्री कोण? हा अमेरिकेतील एक सेक्स स्कॅन्डलमधून प्रसिद्धीला आलेला गुन्हेगार आहे. दोन 2019 तो न्यूयॉर्कच्या तुरुंगात मरण पावला. त्याने आत्महत्या केली. तर एवढ्या संरक्षित तुरुंगामध्ये त्याने आत्महत्या कशी केली काय कळायला मार्ग नाही, पण गेला तो. त्याची प्रेयसी जी या साऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला मदत करत होती ती गिलेन मॅक्सवेल. तिला 2021 शिक्षा झाली 20 वर्षाची. ती सध्या शिक्षा भोगते. तरी एप्स्टीनने आपल्या काळामध्ये राजकारण्यांना मुली पुरवण्याचं, कमी वयातल्या मुली, लैंगिक तस्करीचं हे प्रकरण आहे. राजकारण्यांना हे पोरी पुरवत होते. त्यातून ते चर्चेत आले. तर हा जो एप्स्टीन आहे याने जे जे धंदे केले त्याचा रेकॉर्ड बनवला, स्वतःच बनवला. फोटो काढले, ते सर्व त्यांनी ठेवले होते सुरक्षित. ते फोटो सध्या अमेरिकन सरकारच्या हाती लागलेत. अमेरिकेत फार जोरदार मागणी सुरू होती की ते सर्व जाहीर करा तुम्ही, कारण यात मोठमोठी लोक अडकली आहेत. बडी बडी धेंड उद्योगपती, राजकारणी सर्व अडकले आहेत आणि हे अमेरिकेतले जगभरातले आहेत. त्यामुळे अमेरिकन सरकारने ते, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सरकार, ट्रम्प यांचंही नाव आहे. ट्रम्प आणि एप्स्टीन हे एकेकाळी मित्र होते, लंगोटी मित्र होते. त्यामुळे त्यांचेही फोटो, त्यांचे फिल्म येण्याची शक्यता आहे. परंतु हा इतका प्रचंड मसाला आहे. जो 3 लाख कागद आहेत आज म्हणजे जे प्रसिद्धीला दिले आहेत, ओपन केले आहेत, ते 3 लाख कागद आहेत. 5 सेटमध्ये फोटो आहेत आणि जवळपास म्हणजे प्रचंड डेटा आहे तो. त्या डेटामध्ये काय काय आहे ते पाहायला सध्या ब्रिटिश मीडिया भिडला आहे. तिकडचे पत्रकार शोधत आहेत काय कोणाच्या भानगडी आहेत, काय कोण लोक आहेत. ते हळूहळू बाहेर येईल. आज पहिला दिवस आहे. आज पहिल्या दिवशी अनेकांची नावं पुढे आली आहेत. पण आपल्या भारतीयांना जशी भीती होती, महाराष्ट्राला खास, कारण हे सर्व जे चर्चेत आलं आपल्याकडे ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका विचित्र दाव्यामुळे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की 19 डिसेंबरला मोदी राहणार नाहीत. देशाचा पंतप्रधान कोणी मराठी माणूस असेल, अशी विचित्र भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्यामुळे चव्हाणही प्रकाश ज्योतात आले. पृथ्वीराज चव्हाण तसे अडगळीत पडले होते, तेही चर्चेत आले. आणि हे एप्स्टीन जे प्रकरण आहे ते चर्चेत आलं. घरोघरी चर्चा यायची. काय लोकांना जे आपण करू शकत नाही ते इतर लोक करतायत.
त्यामुळे त्यांच्याबद्दल कुतूहल वाटते. म्हणजे असूया तर असतेच, पण कुतूहली असते. आता तुम्हाला म्हणजे पृथ्वीराज चव्हाण पहिल्या दिवशी तरी खोटे पडले आहेत. कारण पहिल्या दिवशी जाहीर म्हणजे पहिल्या दिवशी शोधलेल्या त्या फोटोमध्ये, फाईलमध्ये कोण्या भारतीय नेत्याचं नाव सापडलेलं नाही, म्हणजे आक्षेपार्ह प्रकरणात. त्यामुळे आता कोणी मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. मोदी सरकार पडणार नाही. मोदी आपल्या जागे आहेत, व्यवस्थित आहेत. एक मोदी आपल्या 2-4 लोकांचा उल्लेख आहे भारतीयांचा. हरदीप पुरी केंद्रीय मंत्री आहेत, त्याचा एका ईमेलमध्ये उल्लेख आहे. दुसऱ्या मोदींसंबंधात एक मेल आहे, त्यात अमेरिकेतील एक अधिकारी, त्याचा उल्लेख आहे. हा अधिकारी एकेकाळी डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लागार होता. त्याने स्टीव्ह व्हॅनन नावाच्या आपल्या एका परिचिताकडे मला मोदींची भेट घडवून आणा अशी विनंती केली होती. कुणी केली होती? या व्हॅननने. व्हॅनन हा अमेरिकेतील वरिष्ठ अधिकारी. त्याने एप्स्टीनकडे विनंती केली की मला मोदींची भेट घडवून आणा. त्यावर एप्स्टीनने उत्तर दिलं होतं की मी प्रयत्न करतो. काही दिवसानंतर त्यांचा एक मेल आला पुढचा एप्स्टीनचा. त्यात एप्स्टीनने म्हटलं होतं त्या मेलमध्ये की मोदी इज ऑन बोर्ड. म्हणजे मोदी भेटीसाठी तयार आहेत असा संकेत या मेसेजमधून दिला गेला. आता इथे पृथ्वीराज चव्हाण जागे झाले. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की मोदी आणि एप्स्टीन नेमके काय संबंध होते. एप्स्टीन हा लैंगिक भानगडीतला दलाल. ठीक आहे, पैसा असेल त्याच्याकडे, परंतु शेवटी दलाल आहे. हा एप्स्टीन जर पंतप्रधानांची कुणालाही भेट करून देऊ शकत असेल, भेट घडवून आणू शकत असेल, तर त्यामागील कारण काय? सरकारने याचं उत्तर द्यावं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. आजच्या पहिल्या दिवशी मोदींचा एवढाच उल्लेख आहे की एका माणसाला, एका अधिकाऱ्याला मोदींची भेट पाहिजे होती, तर त्याने एप्स्टीनकडे विनंती केली की माझी भेट घडवून आणू शकता का? एप्स्टीन म्हणाला मी प्रयत्न करतो. नंतर मेसेज आला की हो. एवढाच उल्लेख आहे. त्यामुळे मोदींना धोका नाही. मोदी सरकार शाबूत आहे. आता फजिती पृथ्वीराज चव्हाण यांचीच होणार आहे. कुठे आहे तो मराठी पंतप्रधान? म्हणजे पहिल्या दिवशी जे फोटो मिळाले त्याच्यामध्ये मोठमोठी दिग्गज आहेत. त्याच्यामध्ये बिल क्लिंटन आहे, मायकेल जॅक्सन म्हणजे हा पॉप गायक. बिल क्लिंटन म्हणजे अमेरिकेचा अध्यक्ष राहिलेला. नंतर ब्रिटिश प्रिन्स राजकुमार ब्रिटनचा अँड्र्यू. नंतर बिल गेट्स. असे एक नावं आहेत. पण ते नावं आहेत, ते भानगडीचे फोटो आहेत, पण पोरींचे फोटो त्यांचे चेहरे काळे केलेले आहेत. म्हणजे पोरींचा परिचय होऊ नये बाहेर. पोरीचं गुप्तता पाळली आहे. म्हणजे आक्षेपार्ह भाग तो काळा केला आहे.
त्याचा हे जे प्रकरण आहे त्याच्यात असे आक्षेपार्ह फारसे फोटो पहिल्या दिवशी तरी आलेले नाही. आता बिल क्लिंटन एका पोरीसोबत आंघोळ करतोय एका स्विमिंग पूलात, तसला एक फोटो आहे. आहे सर्व खळबळजनक, पण ते या सरकारने अमेरिकन सरकारने एक खुलासा केला आहे की मुलींची प्रायव्हसी आम्ही जपली आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंध बिघडू नये याची काळजी घेतली आहे. त्यामुळे फार स्फोटक माहिती, स्फोटक मसाला या एप्स्टीन फाईल्समध्ये मिळेल असं वाटत नाही. कारण सरकारच्याच खुलाशामुळे सारेच फोटो बाहेर येतील अशातली परिस्थिती नाही आहे. काही फोटो सरकार थांबवू शकते, थांबवले आहेत सरकारने. प्रचंड डेटा आहे तो जो सध्या अमेरिकन सरकारने टाकला आहे. 300 GB डेटा आहे, 300 GB. त्यातले काही 50 बाहेर आलेले आहेत. आणखी काही दिवस हा डाटा येत राहणार आहे. त्यात कोणकोणती नावं आहेत, कोणाची नावं आहेत, कोणाच्या भानगडी बाहेर आल्या आहेत, हे शोधायचं काम पत्रकार करतायत. त्यामुळे पुढील काही दिवस पत्रकारांना हे काम चालणार आहे. त्यात समाधानाची एकच गोष्ट आहे की मोदी सरकार बचावलं आहे पहिल्या दिवशी तरी.